हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत. आणि या 5व्या अध्यायातील 171व्या क्रमांकाची ही ओवी आहे. या अध्यायाचा उपसंहार ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. अर्जुन भगवंताला म्हणतोय की जर सांख्यापेक्षा म्हणजे सांख्ययोगापेक्षा ज्ञानयोगापेक्षा जर हा अष्टांगयोग सोपा प्रांजळ असेल तर अवश्य आम्हाला सांगा. पण त्यात अडचण अशी आहे की आम्ही जे या साधनाविषयी अनधिकारी आहोत आणि त्या अनधिकारपणामुळं आम्हाला जर या अष्टांग योगाच्या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्यासाठी विलंब लागत असेल तरी तो सहन करू. म्हणून हे देवा तोच विषय आपण अनुवादाकरिता घ्यावा. जरी विस्तार झाला तरी आरंभापासून शेवटपर्यंत आम्हाला अष्टांग योगच सांगावा. हे ऐकल्यानंतर भगवंत म्हणाले की तुला योग मार्ग चांगलाच पटला असं म्हणायचंय, तर मग आम्हाला तुला न सांगण्याला काय झालं. जो काही मार्ग आहे तो आम्ही आनंदाने तुला सांगू, तो तू ऐक. अर्जुना तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस, मग सांगण्यासाठी आम्हाला काही अडचण आहे का? काही अडचण नाही. एवढं झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आता श्रोत्यांना बोलतात की आईचं अंतःकरण लेकराविषयी अगोदरच प्रेमळ असतं. पुन्हा त्यात आवडत्या लेकरावर प्रेम करण्याचं जर निमित्त प्राप्त झालं तर मग त्या प्रेमाचा जो अद्भुतपणा आहे ते कोण जाणू शकेल. आधीच चित्त मायेचे वरी मिष झाले पढियंत ह्याचे आता अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. हे म्हटल्यानंतर पुढं ज्ञानोबराय म्हणतात ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेणिजे दृष्टी हरीची वाणू. ती हरीची जी कृपादृष्टी आहे ती कृपादृष्टी जणू काही करुण रसाचा वर्षावच आहे असं म्हणता येईल. कारुण्य रसाची वृष्टी, त्या प्रेमाला, त्या भगवंताच्या अर्जुनावर असलेल्या प्रेमाला कारुण्यरूप पाण्याचा वर्षाव म्हणता येईल किंवा नवया स्नेहाची सृष्टी, नव्या प्रेमाची सृष्टी, नव्या स्नेहाची सृष्टी आहे असं म्हणता येईल. हे असो, पण या सर्व काय आहेत? उत्प्रेक्ष आहेत. हे अलंकारात्मक बोलणं आहे, हे राहू दे. हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू, हे राहू दे. कृष्णाच्या त्या दृष्टीचं वर्णन कसं करावं हे नेणिजे आम्हाला कळत नाही. अगोदर अलंकारात्मक भगवंताच्या त्या प्रेमाचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. ते म्हटले त्या प्रेमाला कारुण्यरूपी जलाचा वर्षावच म्हणता येईल. म्हणजे भगवंताचं अर्जुनावर असलेलं प्रेम ते म्हणजे जणू काही वर्षाव म्हणजे पाऊसच. पण कशाचा पाऊस? तर कारुण्याचा पाऊस असं म्हणता येईल. किंवा नवया स्नेहाची सृष्टी, नव्या प्रेमाची सृष्टी त्याला म्हणता येईल. हे म्हटल्यानंतर ज्ञानोबराय थांबले आणि म्हटले हे असो, हे सर्व उत्प्रेक्षात्मक बोलणं असो म्हटले,
अलंकाराच्या भाषेतलं हे बोलणं राहू द्या. नेणिजे दृष्टी हरीची वाणू, हरीची दृष्टी वाणू नेणिजे, हरीच्या कृपादृष्टीचं वर्णन कोणत्याही शब्दाने करता येणं शक्य नाही. याच्या मागची ओवी आपण जी पाहिली त्या ओवीत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या अद्भुत प्रेमाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. भगवंताने प्रेमाने अर्जुनाकडं पाहिलं आणि त्या कृपादृष्टीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करीत आहेत. भगवंत म्हणजे मूर्तिमंत कारुण्यच. तुका म्हणे तो हा कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल. तुकोबारायांनी सांगितलं हा देव जो आहे, हा भगवंत आहे, हा कृपेचा जणू काय आहे, सागर आहे, कृपा सिंधूच तो आहे. आणि त्याची जी दृष्टी आहे ती म्हणजे जणू अर्जुनावर केलेला कृपेचा काय आहे, वर्षावच आहे. करुणा रस रसाळे असं देखील एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कारुण्यरूपी रसाने रसयुक्त असलेली त्या भगवंताची काय आहे, दृष्टी आहे. आता पांडवांवर तर विशेष प्रेम आहे, पण त्यातल्या त्यात विशेष करुणा कुणावर आहे, अर्जुनावर आहे. पांडवांचं सर्वतोपरी रक्षण भगवंतानं केलेलं आपल्याला आढळून येतं. पांडवांवर सतत कृपेचा वर्षाव केलेला आपल्याला आढळून येतो, पण अर्जुनावर तर देवाचं अधिकच विशेष प्रेम असलेलं आपल्याला दिसून येतं. ते प्रेम म्हणजे कारुण्य रसाची वृष्टी, कारुण्यरूपी जलाचा जणू वर्षावच पाऊसच किंवा नवया स्नेहाची सृष्टी, नव्या प्रेमाची नव्या स्नेहाची जणू काही आहे, सृष्टीच आहे. प्रतिक्षणम यन्नवताम विधत्ये असं साहित्यशास्त्रात म्हटलेलं आहे. प्रत्येक क्षणाला जणू काही नवीन नवीन स्नेह त्या भगवंताच्या दृष्टीतून काय होतो आहे, पाझरतो आहे. असं ज्ञानोबाराय म्हणतात की नवया स्नेहाची सृष्टी. म्हणून ज्ञानोबाराय या असं वर्णन केल्यानंतर मग म्हणतात की हे असो नेणिजे दृष्टी हरीची वाणू, या भगवंताच्या दृष्टीचं वर्णन करता येणं काही नाही, शक्य नाही. शब्दामध्ये या भगवंताच्या कृपादृष्टीचं वर्णन करता येणं शक्य नाही. 12व्या अध्यायाला आरंभाला ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करताना म्हटलं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. कृपादृष्टीचं काय केलेलं आहे, ते वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन केलेलं आहे आणि इथं भगवंताच्या कृपादृष्टीचं काय आहे हे वर्णन आहे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणिजे दृष्टी हरीची वाणू. जे अमृताची ओतली ती कृपादृष्टी कशी आहे, भगवंताची अर्जुनावर असलेली जी कृपा, ती कृपादृष्टी कशी आहे. जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. जी ती दृष्टी जलाची नाही, पाण्याची नाही, कशी आहे, अमृताची ओतलेली जणू पुतळीच आहे. भगवंताची ती कृपादृष्टी म्हणजे अमृताची ओतलेलीच आहे की काय, जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली. आणि किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झालेली, अलंकारात्मक बोललेले आहेत. किंवा प्रेम पिऊन भगवंताच्या विग्रहात जणू काही मावेनाशी होऊन बाहेर पडण्याचा काय करते आहे, ती प्रयत्न करते आहे. कोण, कृपादृष्टी. अमृताची जणू ओतीव पुतळी आणि प्रेम पिऊन उन्मत्त झालेली. आणि म्हणूनच अर्जुनाविषयीच्या मोहानं देहभान विसरून धुंद झालेली आहे. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे, आणि तिला त्यातून बाहेर पडण्याचं भानच राहिलेलं नाही. अर्जुनाच्या मोहात अडकलेली असल्यामुळं अर्जुनापासून बाहेर पडू शकत नाही. बाहेर पडणं जाणतच नाही. निघो नेणे, बाहेर पडणं ती जाणतच नाही. कोण, भगवंताची कृपादृष्टी. ज्ञानोबाराय भगवंताच्या दृष्टीचं वर्णन या ओवीत करतात. त्या दृष्टीतून जलाचा वर्षाव नाही होत, प्रत्यक्ष अमृताचाच वर्षाव झाला की काय असं वाटतं आहे. तसंच अर्जुन विषयक प्रेम पिऊन
ती देवाच्या शरीरात मावेनाशी झाली. कोण? कृपादृष्टी. देवाच्या शरीरात मावेनाच इतकी ती उन्मत्त झाली आणि ती बाहेर पडते आहे. आणि जणू काही अर्जुनाच्या मोहात अडकलेली ती दृष्टी अर्जुनापासून दूर होऊ शकत नाही, दूर होणं जाणतच नाही. सतत भगवंताची कृपादृष्टी कुणावर आहे? अर्जुनात. म्हणजे जणू काही ती कृपादृष्टी अर्जुनाच्या मोहात अडकली आणि तिथून बाहेर निघणंच ती जाणत नाही आहे. हे पहा, प्रेम भगवंतावर, भगवंताचा अर्जुनावर काय आहे? अत्यंत प्रेम आहे. प्रेम काय करतं? मोह निर्माण करत असतं. आणि मोहामध्ये मनुष्य सगळ्याच परिस्थितीला विसरतो. आपल्या महानतेला, मोठेपणाला देखील काय होत असतो? विसरून जातो. भगवंत तर सर्व व्यापक, सगळ्यात मोठा तोच आहे. पण अर्जुनाच्या प्रेमात काय झालेला आहे? तो वश झालेला आहे. परे अर्जुना तुझे निवेधे मिया देवपणाची बिरुदे सांडिली गा मी हे आधे सगळे नेतवा. मी या देवपणाची बिरुदं सुद्धा तुझ्यासाठी काय केलेली आहेत? टाकून दिलेले आहेत. हे अर्जुना, मी तुझ्या प्रेमाने, तुझ्या वेधाने अर्धा जीव झालेला आहे. लक्षात आलं का? तुझ्यामध्ये माझा जीव अडकलेला आहे. आणि तू माझ्याविषयीच्या प्रेमाने तू माझ्याशी काय झालेला आहे? अर्धा झालेला आहे. लक्षात, मी तुझ्याविषयीच्या प्रेमाने काय झालो आहे? अर्धा झालेला आहे. तुकोबाराय देखील भगवंताच्या विषयी बोलताना म्हणतात की नाही, आपुले ते थोरपण नारायण विसरला, वेडा झाला, वेडा झाला. तो देवच काय झाला? वेडा झाला. आणि आपण एवढे मोठे आहोत हेच काय झाला? तो देव विसरून गेलेला आहे. जे अमृताची ओतली की प्रेमाची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. त्या अर्जुनावर देवाचं एवढं प्रेम होतं की हा कोपे की निवांतुस आहे. हा रागावतोय. कोण? अर्जुन देवावर. आणि देव निवांतपणे काय करतोय? सहन करतोय. हा कोपे की निवांतुस आहे. हा रुसे तरी बुझावीत जाय. हा रुसला तर पुन्हा तो त्याची काय करतोय? समजूत घालतो आहे. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला पार्थाचं, अर्जुनाचं वेड लागलेलं आहे. ही गोष्ट नवलाईचीच आहे, ज्ञानोबाराय म्हणतात. त्या अर्जुनाचं वेडच जणू काही त्या देवाला लागलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबारायांनी अर्जुनाच्या आणि भगवंताच्या प्रेमाचं असं वर्णन अनेक अध्यायातून केलेलं आपल्याला आढळून येतो. भक्ताला जसा देवाचा मोह पडतो तसंच देवाला देखील भक्ताचा काय पडत असतो? मोह पडतो. याच आशयानं ज्ञानोबारायांनी म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने असं म्हटलेलं आहे. जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. हे बहु जे जे जल्पी जेल तेथे कथेसी फाकू होईल, परी ते स्नेह रूपा न येल बोलवरी. हे बहु जे जे जल्पी जेल, हे प्रेमाचं, या देवाच्या प्रेमाचं जे जे जसं जसं काय करावं, वर्णन करावं, तेथे कथेसी फाकू होईल. तिथे मूळ कथा काय होईल? बाजूला पडेल, लांबेल. लक्षात आलं का? आता जे योगाविषयी अर्जुनानं प्रश्न केला ते विस्तारपूर्वक देव जे सांगणार आहे, ज्ञानोबाराय म्हणतात या देवाच्या कृपादृष्टीचं वर्णन आपण जेवढं जेवढं करू तेवढी जी ती मूळ कथा आहे देव सांगणार आहे अर्जुनाला, ती काय होईल? लांबेल. म्हणजे 5वा अध्याय आणखी लांबेल, पुढचा 6वा सुरू करायचा आहे. लक्षात आलं का? ज्या कृपादृष्टीचं वर्णन करण्याकरता जी ही खूप बडबड करावी लागली, हे बहु जे जे जल्पी जेल तेथे कथेसी फाकू होईल. ते शेवटी वर्णन न होतं वरवरचंच काय होतं? ठरतं. खरं तर देवाची कृपादृष्टी तिचं काही पूर्ण वर्णन करता येणं शक्य नाही. हे असोनेनी जे दृष्टी हरीची वानू, पण जे काही मी आता हे बडबड करतो आहे तेथे कथेसी फाकू होईल. त्या वर्णनाच्या भरात मूळ कथेशीच आपला दुरावा निर्माण होईल. परी ते स्नेहरूपा न येईल बोलवरी. आणि इतकं करूनही हरीच्या कृपादृष्टीतील ते जे स्नेह आहे ते रूपा न येईल, आकाराला येणार नाही. म्हणजे बोलण्यानं, ते यथार्थ रीतीनं आणि समग्र आपल्याला सांगता येणार नाही आणि कळणारही नाही. लक्षात आलं? ते परी ते स्नेहरूपा न येईल बोलवरी. ज्ञानोबाराय म्हणतात हे बहु जे जे जल्पी जेल. जल्पी जेल असं म्हटलं, बोली जेल नाही म्हटलं. ज्ञानोबाराय त्यांच्या बोलण्याला काय म्हणतात? जल्पी जेल. म्हणजे मी
जेवढं बोलावं असं नाही म्हणत ते, मी जेवढी बडबड करावी. म्हणजे एवढं सुंदर वर्णन ज्ञानोबा करतात, तरी ते काय म्हणतात, मी ही जी काही बडबड करतो आहे त्या बडबडीनं आपली मूळ कथा काय होईल, बाजूला पडेल. ज्ञानोबांनी स्वतःच्या बोलण्याला इथं बोली जेल न म्हणता जल्पी जेल म्हटलेलं आहे. जल्प म्हणजे बडबड करणं. प्रेमाच्या भाषेत माणसाला शुद्धी नसते. प्रेमाच्या माणसाशी बोलताना किंवा त्या माणसाविषयी बोलताना माणसाला वेळ काढायचं काही भान राहत नाही आणि तो काय करत राहतो, बडबड करतो. त्या भाषेत शुद्धी नसते, बडबडच असते. भगवान श्रीकृष्णाच्या त्या अर्जुनाविषयक प्रेमाला सांगताना ते बोलताना ज्ञानोबा काय म्हणतात, जल्पी जेल हे बहु जे जे जल्पी जेल तेथे कथेसी भाक होईल, परी ते स्नेहरूपा न येईल बोलवरी. आता खरं तर ज्ञानोबा यांच्या या बोलण्याप्रमाणे, जल्पी जेल या शब्दाप्रमाणे त्यांची ही जी बडबड आहे ते म्हणतात त्याप्रमाणे, त्या बडबडीत सुद्धा काय आहे, आनंदच आहे एक प्रकारचा. ज्ञानोबा म्हणतात, मी हे जे काही बडबड करतो त्या बडबडण्यामध्ये देखील काय आहे, आनंदच आहे. पण ही प्रेमामध्ये असंच बोलत गेलं तर मूळ कथा काय होईल, मूळ विषय लांबेल, तसाच बाजूला राहील. आपण गीतेवर टीका करण्याला उद्युक्त झालेलो आहोत, याचं स्मरण ज्ञानोबा झालं म्हणून ते म्हणतात, तेथे कथेसी फाकू होईल. आज काही निवृत्तीनाथांना सांगावं लागलं नाही की हे आता बस झालं, मूळ कथा सांग. इथं त्यांनाच स्वतः जाणीव झाली की आता आपण हे फार बोललो, आणि म्हणून ते म्हणतात, हे बहुजे जे जल्पी जेल तेथे कथेसी फाक होईल, परी ते स्नेहरूपा न येईल बोलवरी. परंतु ते प्रेम जे आहे, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, असं नारदांनी भक्तिसूत्रात जे सांगितलेलं आहे, भगवंताच्या या मधुर प्रेमाचा अनुवाद ज्ञानोबाराय जो करत आहेत, ते म्हणतात कोणत्याही शब्दाने ते वर्णन केलं तरी ते काही पूर्ण होणार नाही. एरवी प्रेमा काय अनुवादो असे, प्रेमाला काही अनुवाद आहे का? तुकाराम महाराज देखील म्हणतात की नाही, प्रेम नाही सांगता बोलता दाविता. लक्षात आलं का? अनुभव चित्तात चित्त जाणे. प्रेम बोलून दाखवून सांगून काही ते व्यक्त करता येणं शक्य नाही आहे, ते अनिर्वचनीय आहे. म्हणून ते म्हणतात, एवढं जरी मी आता बडबड केली तरी ती वरवरचीच आहे, आणि या वर्णनाच्या भरात मूळ कथेशी दुरावा होईल, आणि श्रीहरीच्या कृपादृष्टीतील ते स्नेह ते काय आकाराला येणार नाही, म्हणजे त्याचं समग्र आणि यथार्थ स्वरूप आपल्याला कळणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. म्हणून विसुरा काय येणे, म्हणून या विचाराशी काय प्रयोजन आहे? तो ईश्वरू कवळावा कवणे, जो ईश्वर आपलं मोजमाप आपणच जाणत नाही, तो आपण कसा आकलन करावा. जो आपुले मान नेणे आपणची, तो परमात्मा त्याचं स्वरूप स्वतःला तो जाणत नाही, एवढा तो काय आहे, मोठा आहे, त्याला आपण कोण जाणणार. म्हणून त्यात आश्चर्य ते काय, त्याच्या कृपादृष्टीचं वर्णन शब्दामध्ये करता येणं शक्य नाही, यात आश्चर्य ते काय. उलट वर्णन करता आलं तर आश्चर्य. तो भगवंत एवढा मोठा आहे, त्याच्या ठाई एवढी कृपा आहे, कृपा सिंधुत्व आहे, त्याच्या कृपादृष्टीचं वर्णन आपल्याला शब्दात करता येणं शक्य नाही, यात काहीच आश्चर्य नाही आहे. हो, जो आपुले मान नेणे आपणची, जो आपणची आपुले मान नेणे, जो ईश्वर आपलं मोजमाप आपणच जाणत नाही, तो ईश्वरू कवळावा कवणे. तो ईश्वर, त्या ईश्वराचं आकलन कसं काय कोणी करावं. म्हणून विसुरा काय येणे, म्हणून त्या या विचाराशी आपलं काय प्रयोजन आहे. म्हणून यात काय आश्चर्य आहे, काहीच आश्चर्य नाही. या मागच्या ओवीत प्रेम हे शब्दाद्वारे व्यक्त होणार नाही असं जे म्हटलेलं आहे. आता स्थिती अशी आहे की भगवंत जो आहे त्याला दुसरा कोणी जाणू शकत नाही, त्याला दुसरा कोणी जाणू शकत नाही. कारण जो जाणायला जातो तो त्या भगवंताशीच एक रूप होऊन जातो, तो जाणणाऱ्याहून भिन्न राहू शकत नाही. देव पाहावयाशी गेलो तिथे देवची होऊन ठेव. देवाला जाणायला, देवाला पाहायला मी गेलो आणि मीच देवरूप झालो,
म्हणजे ह्या पदार्थांना वस्तूंना आपण जसं त्यांच्याहून वेगळं राहून ही वस्तू अमुक आहे असं या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं, तसं देवाला जाणता येत नाही, कारण जाणणाऱ्याहून तो वेगळाच राहत नाही. विज्ञातारम अमरे केन विजानियात असं श्रुतीनं वेदानं म्हटलेलं आहे. तोच सगळ्याला जाणणारा आहे, त्याला केन विजानियात, त्याला कशाच्याद्वारे जाणायचं. आता आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, त्या केन उपनिषदामध्ये देखील असं म्हटलेलं आहे. आपण डोळ्याने जे पाहतो ते म्हणजे ब्रह्म नव्हे, तो म्हणजे परमात्मा नव्हे, तर ज्या शक्तीनं डोळे पाहतात तो म्हणजे परमात्मा आहे. आपण कानाने ऐकतो ते म्हणजे ब्रह्म नव्हे, तर कान ज्या शक्तीने ऐकतात ते म्हणजे ब्रह्म आहे. लक्षात आलं का? आपण बोलतो म्हणजे ते त्या देवाविषयी नव्हे, तर बोलण्याचं सामर्थ्य जे आहे त्यालाच काय म्हणतात? देव म्हणतात. म्हणजे तोच सगळ्याला जाणणारा आहे, त्याला केन विजानियात. विज्ञातारम अमरे केन विजानियात. त्या जाणणाऱ्याला कोण जाणू शकतं? एवढंच नाही तर माणूस आपल्याला वेगळेपणानं जाणू शकतो स्वतःला, कारण भेदबुद्धी काय आहे त्याच्या ठिकाणी कायम आहे. आपल्या स्वतःला तो या देहरूप स्वतःला जो मानतो, आपल्याला तो वेगळेपणानं जाणू शकतो. हा माझा देह आहे, याचा अर्थ मी ह्याहून काय आहे? वेगळा आहे असं जाणू शकतो, कारण त्याच्या ठाई काय आहे? भेदबुद्धी आहे. पण परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधीची जे ज्ञान ज्ञातृज्ञेयाविहीन असल्यामुळं ज्ञानाचा विषय तो परमात्मा होत नाही. की पुढिलाची दृष्टी चोरी जे, हा दृष्टीबंध निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी, अमृतानुभवामध्ये ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. किंवा एवम वस्तूशी जाणो जाता, त्या वस्तूला परमात्म्याला जाणू गेलं असता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता काहीचा उरे. जाणणं आणि जाणणारा हे कसं काय उरेल? त्या परमात्म्याला जाणू गेलो असता जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणं हेच त्या वस्तूचं स्वरूप आहे. परमात्म्याला आपण जाणायला गेलो असता जाणणं हेच त्या वस्तूचं स्वरूप आहे. असं असताना जाणणे आणि जाणता काहीचा उरे, जाणणं आणि जाणणारा हे कसं काय उरेल? ते जाणीव रूपच तो काय होईल? होऊन जाईल. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथ, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पण कसा? पाहता आणि पाहणे दुरी सारोणिया. पाहता म्हणजे पाहणारा, पाहणे म्हणजे पाहण्याची क्रिया. हे दूर करून ज्याला पाहायचंय त्याच्याशी एक रूप होऊन घेऊन जाऊन आम्ही काय केलं? त्याला पाहिलं. म्हणजे त्या परमात्म्याला त्याच्याशी एक रूप होऊन मगच काय करता येतं? जाणता येतं. त्याला वेगळेपणाने आपल्याला जाणता येत नाही. अशा स्थितीत, अशी जर स्थिती आहे, परिस्थिती अशी आहे, तर मग त्याला कोण जाणू शकेल? त्याला कोणीही जाणू शकत नाही. त्याला जाणायचं असेल तर तद्रूपच व्हावं लागतं. जय जय स्वसंवेद्या, स्वतःला जाणण्यास काय आहे? योग्य आहे. जो आपुले माननेने आपणची, जो ईश्वर आपले मोजमाप आपणच जाणत नाही, तो कोणी आकलन करावा? त्या विभूती सांगत असताना भगवंतानं सांगितलं की नाही, अंगीची या रोमा किती, ज्याची तयासी न गणवती. अंगावर किती रोम आहेत हे ज्याचे त्याला सुद्धा मोजता येत नाही. तो तसं भगवंत म्हणतो असं काय आहे? माझं स्वरूप आहे. माझं मीच जर जाणू शकत नसेल तर मला दुसरं कोण जाणू शकेल? लक्षात आलं का? म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले माननेने आपणची. तरी मागील ध्वनी आत मज गमला सावियाची मोहित, जे बलात्कारे असे म्हणत परिस बापा. मागच्या ज्या व्याख्यानावरून मागील ध्वनी आत, तो अर्जुन, तो भगवंत अर्जुनाच्या प्रेमात वेडा झालेला मला दिसला. ज्ञानोबराय म्हणतात, मागच्या भगवंताच्या बोलण्याच्या अभिप्रायातून मागील ध्वनी आत, भगवंत माग जे काही आता बोलला त्या बोलण्याचा जो अभिप्राय आहे त्यातून मला सहज असं वाटलं, मज गमला
मला सहज असं वाटलं सावियाची मोहित की तो भगवंत अर्जुनाच्या प्रेमाने मोहित झालेला आहे. कोण म्हणतंय? ज्ञानोबराय म्हणतात, आपल्याला सांगतात की भगवान श्रीकृष्णाच्या या मागच्या बोलण्यावरून, त्या बोलण्यातल्या अभिप्रायातून मला तर असं सहज वाटलं की तो भगवंत अर्जुनाच्या प्रेमाने काय झालेला आहे? मोहित झालेला आहे. कारण तो अर्जुनाला आग्रहानं सांगतोय की बापा, म्हणजे हे सख्या अर्जुना ऐक, जे बलात्कारे असे म्हणत परिस बापा, त्या मोहाच्या बलात्काराने बळजबरीनं त्या अर्जुनाला काय म्हणतोय? तू ऐक. आता इथं काही 6व्या अध्यायात काही त्यानं काही प्रश्न विचारलाय का अगोदर? यानंच 5व्या अध्यायाच्या शेवटी काय केलं? तुला जर याची जिज्ञासा असेल तर मग थांब, मग मी तुला काय करतो सांगतो. लक्षात आलं का? कशामुळं तो म्हणतोय? बळेच म्हणतोय. कशामुळं? तो त्या अर्जुनाच्या प्रेमाने मोहित झालेला असल्यामुळं त्या अर्जुनाला बळच म्हणतोय की तू आता ऐक, मी तुला सांगतो. का म्हटले बरं ज्ञानोबा आहे असं? कारण आता हा युद्धाचा प्रसंग आहे आणि अष्टांग योग सांगण्यासारखा अनुकूल देश काळ आहे का तिथं? अशी काही शांतता आहे का? असा मोठा हॉल आहे, भगवंत बसलेले आहेत, शांतता आहे, अर्जुन आहे, आणि मग भगवंत म्हणतोय की आता मी तुला अष्टांग योगाविषयी सांगतो. लक्षात आलं का? तिथं काय तशी परिस्थिती होती का? नव्हती. तरी देखील काय म्हणतोय तो? बापा, हे बापा अर्जुना, तू ऐक, मी तुला सांगतो, जे बलात्कारे असे म्हणत ऐक बापा. या मागच्या ओवीत अर्जुनाच्या प्रेमाचं काय केलं? वर्णन केलं. त्यावरून भगवान अर्जुनावर मोहित झालेला होता हे सिद्ध झालं. आता जो ज्याच्यावर आसक्त असतो त्याची इच्छा पूर्ण करण्याचा अंतःकरणपूर्वक काय करतो? प्रयत्न करत असतो तो मोहित झालेला मनुष्य. म्हणूनच भगवंत म्हणतात की तू मला जो योगविषयक प्रश्न केलास त्याचा आता विचार तू सविस्तर ऐक. प्रश्न त्यांनाही केला, हाच म्हटला तुला जर असं विचारायचं असेल तर मी सांगतो. लक्षात आलं का? त्याने विचारलेलं नाही, भगवंतच म्हटले तुला जर असं विचारायचं असेल तर मग मी तुला काय करतो सांगतो. जे बलात्कारे असे म्हणत परिस बापा, बळजबरीनं म्हणतो अर्जुनाला, हे बाबा अर्जुना तू ऐक. अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपे जील. हे अर्जुना, जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तुझं चित्त ज्या विषयाच्या श्रवणाकरता आतुर झालेलं आहे तो विषय तुला कळेल पटेल असं सहजगत्या मी तुला विस्तारपूर्वक सांगेल. अर्जुना, सिद्धांताची फोड करणारी जी भाषा आहे त्या भाषेच्या शैलीनं तुझ्या चित्ताला समजेल, शिवाय विनोदे, शिवाय मनोरंजक सहज सोप्या भाषेत निरूपेजेल मी तुला सांगेन. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपेजेल. योगमार्ग अर्जुनाला सांगायला भगवंत आता प्रवृत्त झाले आहेत. भगवंत अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्याकरताच बसलेले होते. म्हणूनच वरील ओवीत असं इथं म्हटलंय की जे बलात्कारे असे म्हणत परिस बापा, की बळजबरीनं तो त्या अर्जुनाला काय म्हणतोय? तू हे बापा अर्जुना तू काय कर, ऐक. आता भगवंत हा कल्पतरूच आहे. तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. हा भगवंत आमच्यासाठी कल्पतरू आहे आणि आम्ही जी जी इच्छा करू ती ती इच्छा हा भगवंत काय करतो? पूर्ण करत असतो. आता ज्या ज्या विषयात अर्जुनाला अज्ञान होतं त्या त्या विषयाचं ज्ञान करून देणं आणि अर्जुनाचं पूर्णपणे अज्ञान हरण करणं ही प्रतिज्ञाच भगवंतानं मागच्या अध्यायामध्ये केलेली आहे. तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी, तुझं अज्ञानत्व अगोदर काय करावं लागेल म्हटले? दूर करावं लागेल. दुसऱ्या अध्यायात आपण विषय काय केला आहे बघून आलेलो आहे. त्या दृष्टीनं भगवंत इथं म्हणतात की योग मार्गाचा विस्तार करून मी तुला सांगेन आणि तुला ते व्याख्यान सहज आनंदाने लिलेनं कळेल अशा भाषेमध्ये मी त्याचं काय करील? निरूपण करील. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपेजेल. तो काईसया नाव योगू तयाचा कवण उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. तो काईसया नाम योगू, तो योग म्हणजे काय?
त्याला योग हे नाव कसं काय पडलं, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा प्रयोजन काय आहे, तसेच त्याचा अधिकारी कोण असतो, अशा रीतीने जे जे प्रश्न निर्माण होतात त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुला विस्तारपूर्वक देईन. तो काहीसा या नामयोग, तो योग कोणता आहे, तयाचा कवण उपयोग, त्या योगाचा काय उपयोग काय आहे, अथवा अधिकार प्रसंगू किंवा त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, हे मी तुला काय करेल सांगेन. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. असं जे जे काही या प्रकरणात सांगणं काय आहे, आवश्यक आहे. म्हणजे योग कशाला म्हणायचं, त्याला योग का म्हणतात, त्याचा उपयोग काय, त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो, त्याचं बरं फळ काय, प्रयोजन काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या या प्रकरणात सांगणं आवश्यक आहे, ते आघवेची पाही सांगेन आता. ते सगळंच मी तुला काय करीन सांगेन. या विषयात योग्य जे जे काही सांगण्यासारखं आहे ते ते मी तुला सर्व प्रकारे सांगेन. म्हणजे योग विषयाचा संपूर्ण विचार करण्याकरिताच हा 6वा अध्याय काय झालेला आहे, प्रवृत्त झालेला आहे. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. असं जे जे काही या प्रकरणात सांगणं आवश्यक आहे ते ते सर्वच मी तुला सांगतो. ते ते आघवेची पाही सांगेन आता. आता मी सांगेन. पाही, पाही म्हणजे बघ, तू बघ, मी तुला ते सांगेन. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणून श्री हरी बोली ते पुढारी कथा आहे. तू चित्त देऊनी अवधारी, तू लक्षपूर्वक ऐक. अर्जुना, तू लक्षपूर्वक ऐक. ऐसे म्हणोनी, असं म्हणून श्री हरी भगवान श्रीकृष्ण जे पुढारी कथा बोलीजेल, जी कथा सांगणार, जे कथा बोलीजेल, जी कथा सांगणार आहेत ते पुढारी, ते पुढच्या अध्यायात आहे. तू लक्षपूर्वक ऐक असं भगवंत म्हटले. आणि असे म्हणून श्रीहरी जे कथा बोलीजेल, श्रीहरी जी कथा सांगणार आहेत ते पुढारी, ती पुढच्या अध्यायामध्ये आहे. पुढच्या म्हणजे 6व्या अध्यायामध्ये आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्ती दासू. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, श्रीकृष्णाची अर्जुनाशी असलेली मैत्री, न सांडोनी, न सोडता. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा असलेला संग, असलेली मैत्री, ती न सोडता भगवंत त्याला काय करणार आहेत, सांगेल योगू, योगू सांगेल, अष्टांग योग. आणि त्या अष्टांग योगाच्या द्वारे जीवब्रह्मैक्य कसं होतं ते सांगतील. तो प्रसंगू व्यक्त करू, तो प्रसंग मी आता स्पष्ट करीन. निवृत्तीदास म्हणे, असं निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. अर्जुनाशी असलेली मैत्री न सोडता श्रीकृष्ण हे योगू सांगेल, अष्टांग योग. त्या अष्टांग योगाचं काय करतील, वर्णन करतील. आता पुढचा जो अध्याय 6वा, त्या अध्यायामध्ये अर्जुन आणि कृष्ण यांचे जे प्रेमाचे संबंध होते त्या संबंधामध्ये, त्या प्रेमामध्ये बाधा येऊ न देता भगवंत त्या अध्यायात संपूर्ण योग मार्ग सांगणार आहेत, स्पष्ट विशद करून सांगणार आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंत जे सांगणार आहेत त्याचं स्पष्टीकरण सोप्या सरळ भाषेत मी करणार आहे. काय म्हणतात स्वतःला, म्हणे निवृत्तीदास, निवृत्तीनाथांचे दास ह्या गोष्टीचं काय करतील, स्पष्टीकरण करतील. ज्ञानोबराय स्वतःला निवृत्तीदास म्हणून घेत असतात. जो निवृत्तीदास असतो तोच ज्ञानेश्वर असतो. लक्षात आलं का? जो निवृत्तीनाथांचा दास होऊ शकतो तोच ज्ञानाचा ईश्वर होऊ शकतो. जे संत आहेत ते निवृत्तीदास आहेत, बाकीचे सगळे प्रवृत्तीदास आहेत. लक्षात आलं का? संसाराचे काय आहेत, दास आहेत. म्हणून अज्ञानी आहेत. ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचे दास आहेत. आणि योग मार्ग देखील ज्ञानदेवांपर्यंत जो आलेला आहे तो निवृत्तीनाथ महाराजांच्या माध्यमातूनच आलेला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध, गोरक्षासी केला गोरक्ष वळला,
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार निवृत्तीनाथांकडूनच तो मार्ग ज्ञानदेवांपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आलेला आहे. म्हणून ते म्हणतात भगवंत हा अर्जुनाशी असलेली मैत्री न सोडता अष्टांग योग जो सांगतील तो जो प्रसंग आहे तो मी स्पष्ट करीन असं निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोऽध्यायः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाभो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुवर्य बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.